तसंच इथे उपस्थित असलेले सर्व स्टाफ आणि विद्यार्थी जे नवीन आलेले आहेत ते सुद्धा आणि जे जुने विद्यार्थी आहेत त्या सर्वांना सुद्धा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचं मूळ म्हणजे नवीन कॉलेजला जॉईन झालेल्या विद्यार्थ्यांना एक फ्रेशर्स पार्टी, फक्त ही फ्रेशर्स पार्टी नव्हे तर त्याच्या माध्यमातून आपण सर्वांचं एकमेकांचं मित्र जे आहेत त्यांचं ओळख करून घेतो, त्याच्या माध्यमातून शिक्षकांचं ओळख करून घेतो. ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात ह्या माध्यमातून. तर इथूनच एक ही सुरुवात असते जे आपल्या करिअरची. 10वी झाल्यानंतर पहिल्यांदा आपण बाहेर पडलेलो असतो. 10वी पर्यंतचं जे जग असते ते पूर्णतः वेगळं असते आणि तिथून बाहेर पडल्यानंतरचं जे जग असते ते पूर्णतः वेगळं असते. कारण की तिथूनच तुमच्या आयुष्याची यशोगाथा जी आहे ती ठरवली जाते. तर मी थोडक्यात तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती सांगतो. यातून आता किती जण चांगलं यातनं घेतात किंवा यातनं किती जण फक्त बसून ऐकून जातात तो वैयक्तिक त्यांचा निर्णय आहे. माझं कर्तव्य एवढंच आहे की तुम्हाला मार्गदर्शन करणं, पण ते कसं स्वीकारायचं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि ते सुरू करण्यासाठीच मी एक गोष्ट सांगतो. असंच म्हणजे ऐकली होती ते इथंच एक कार्यक्रम होता त्यावेळी ही गोष्ट ऐकली होतं मी. एकदा चोर चोरी करायला गेलेला असतो आणि तो चोरी करत असताना पोलिसांची जी गाडी असते ती आलेली असते आणि ते सायरन ऐकून तो पळायला लागतो. मग पळत जातो आणि जाऊन लागतो तो एका मंदिराच्या मागल्या साईड बाजूला. तो पूर्णतः भिडलेला असतो. पण तिथं मंदिरात गेल्यानंतर मंदिरामध्ये मागे एक ओळ लिहिलेली असते. ती ओळ अशी असते की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग त्या चोराला काय वाटतंय, देवच आपल्या पाठीशी आहे तर मग भ्यायचं कशाला, चोरी करायला हे करायला नको. मग तो जातो आणि बिनधास्त चोरी करायला सुरू करतो. इथं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तो चोर देखील तिथून ते जे लिहिलेलं वाक्य होतं ते वाक्य सकारात्मक रित्या तो घेतो. तसं तुम्ही ज्या ज्या स्थितीमध्ये असता, परिस्थितीमध्ये असता, त्या स्थितीमध्ये तुम्ही कोणते शब्द किंवा कोणते जे वाक्य आहे ते कसं तुम्ही घेत असाल किंवा ती स्थिती कशी आहे तुम्ही ते कसं स्वीकारत असाल हे ठरवलंय तुमचं आयुष्य कसं असणार. ते तुम्ही सकारात्मकरित्या घेता की नकारात्मक. कारण की प्रत्येक छोटी छोटी गोष्ट असते त्याच्याबद्दल तुम्हाला काही ना काहीतरी रोजचे शिकवण मिळत असते. आणि प्रत्येक वेळी जर तुम्ही ते सकारात्मकरित्या, जसं त्या चोरानं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हटल्यानंतर त्याला ते चोर देखील सकारात्मकरित्या त्याला घेतला. तसं जर तुम्ही त्या प्रत्येक येणारे क्षण जर सकारात्मकरित्या घेतला म्हणजे तुम्ही चोरी करायचं नाही, जाऊन उद्यापासून चालू करशील. इथं आपल्याला तात्पर्य समजून घ्यायचं आहे की कसं आपल्याला गोष्ट स्वीकारायची आहे. तर पण हे सुरुवात जे आपल्याला करायचं आहे आपल्या करिअरचं, त्याच्यामध्ये मॅडमांनी सांगितलं की ही सुरुवात आहे आणि त्याच्यानंतर सरताज मॅडमांनी सांगितलं. भरपूर जणांनी ते लक्ष देऊन ऐकला नाही. स्कॉलरशिप बद्दल त्यांनी सांगितलं. आता इथं जवळजवळ एक 200 मुलं असतील, 200-250 मुलं असतील. पण ह्याच्यातले फार अशी मुलं कमी असतात की जे आपलं करिअर पूर्ण 0 बजेटमध्ये करतात. आणि काही लोक असे असतात तुफान पैसा खर्च करतात. अहो तुम्ही तुफान पैसा खर्च करा किंवा पैसाच खर्च करू नका. आजकाल तर सगळ्यांच्याकडे मोबाईल आहे, प्रत्येक वेळी रील्स येत असतात. त्या व्यक्तीनं 10वी पासून शाळा सोडलाय आणि त्यांना करोडो रुपये कमवले, किंवा एखादा व्यक्ती 10वी नापास आहे, जसं की सचिन तेंडुलकरचं उदाहरण असेल किंवा विराट कोहलीचं असेल, त्याच्यामध्ये उल्लेख असतोय की यांचं शिक्षण नाही.
पण खरंच त्यांचं शिक्षण नसतंय काय? खरोखर तर नसतंय त्यांचं काय असतंय? त्यांचं शिक्षण असतंय काय? खरोखर ड्रॉपआउट आहेत ते? भरपूर वेळ तुम्ही ऐकलं असता की हा विद्यार्थी कॉलेज ड्रॉपआउट होता आणि त्यानं युनिकॉर्न बनवला. युनिकॉर्न म्हणजे काय असतं? एखादी कंपनी जर 100 कोटीची कंपनी जर बनवला तुम्ही तर त्याला युनिकॉर्न असं म्हटलं जातं. मग IIT विद्यार्थी ड्रॉपआउट याने 100 कोटीची कंपनी बनवली, युनिकॉर्न बनवलं असं ऐकलेलं असतं. अहो खरंच तो IIT ड्रॉपआउट आहे तो विद्यार्थी आहे काय? अहो या साली कंपनीला खेळमध्ये IIT ड्रॉपआउट मधलं IIT ला ऍडमिशन करूಬೇಕಾದ್ರೆ IIT ला जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला एक्झाम क्रॅक करावं लागते. नीट, JEE अशासारखे जे एकदम टफ एक्झाम असतात त्याला क्रॅक करावं लागते. तेव्हा त्याला IIT एक्झाम मिळालेलं असते, आपल्याला एंट्री मिळालेलं असते. IITचं गेट एक्झाम असते ते क्रॅक केल्यानंतर मिळालं. म्हणजे मूळ काय तर त्याचा अर्थ काय असतो? अभ्यासू विद्यार्थीच असतो नाही असं नाही. कारण की अभ्यासाच्या माध्यमातूनच तुमची बुद्धीला चालना ही मिळते. हा तो तिथं भले जाऊन ड्रॉपआउट झालेला असला तर नंतर त्याने युनिकॉर्न जर बनवला तर तो त्याचा पुढचा भाग आहे, आयुष्याचा त्याचा पुढचा भाग आहे. पण 10वी पर्यंत म्हणा, एंट्रन्स एक्झाम पर्यंत म्हणा, तो देखील अभ्यासच केला. तो देखील त्या सेम फेस मधून गेलेला असतो. म्हणजे आपल्याला असे वेबसाईटवरती किंवा कुठेतरी आपल्याला लगेच एखादं रील मिळालं किंवा एखादं कुठेतरी आपण मेसेज वाचलो असं कुठलंही घडत नसते, क्षणिक कुठलंही नसतं. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला दीर्घकाळ त्याच्यावरती काम करावं लागतं. ह्याच्यासाठीच मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. शास्त्रज्ञांनी बरेचसे प्रयोग केलेले आहेत त्याच्यावरती. तर एका शास्त्रज्ञ एक 4-5 शास्त्रज्ञ जे असतात त्यांनी मिळून काय करतात, एका मांजराला एका डब्यामध्ये घालतात. ते डबा असं पूर्ण बंद असतोय. त्याला एक असं युनिक असं लॉक असते. ते लॉक एक वेगळ्या पद्धतीनेच तुम्ही ते प्रेस केल्यानंतरच ते उघडत असतं. मग पहिल्यांदा मांजर त्या बॉक्समध्ये घालतात. घातल्यानंतर तो मांजर धडपडतो बाहेर येण्यासाठी, कारण त्याला बाहेर यायचं असते. मग एक 10 वेळा 15 वेळा एक अर्धा तास तो प्रयत्न करतो त्या बॉक्स मधून बाहेर येण्याचा. अर्धा तास झाल्यानंतर तर त्याला जमत नाही, पण त्याच्यानंतर काही वेळानंतर तो असा एक लॉक असतो त्याच्यावरती प्रेस केल्यानंतर तो बाहेर येतो मांजर. मग पुन्हा काय करतात, तो मांजर बाहेर आल्यानंतर त्या परत आणि बॉक्स मध्ये घालतात, परत लॉक करतात. तर परत बॉक्स मध्ये घातल्यानंतर पहिला किती वेळ घेतलेला, तो अर्धा तासापेक्षा जास्त वेळ घेतलेला. नंतर ना काय करतात, पुन्हा बॉक्स मध्ये घातल्यानंतर तो 20 मिनिटात ते लॉक करून बाहेर येतो मांजर. पुन्हा बॉक्स मध्ये घालतात. आता किती वेळ घेणार, 10 मिनिट घेतो. परत बॉक्स मध्ये घालतात. आता किती वेळ घेतो, 5 मिनिट घेतो. परत बॉक्स मध्ये घालतात, 2 मिनिट घेतो. परत बॉक्स मध्ये घालतात, 1 मिनिट घेतो. परत बॉक्स मध्ये घालतात, अर्ध्या 30 सेकंड मध्ये बाहेर येतो. असं पुन्हा पुन्हा केल्यानंतर काही वेळानंतर असं होतंय, त्या बॉक्स मध्ये घातला टाक करून ती पडत आपल्या किती बाहेर येते. का होते तसं, का बाहेर येते लगेच? पहिला का त्याला वेळ लागला, त्याच्यानंतर का तो लगेच बाहेर आला? हा विचार करण्याचा प्रश्न आहे की नाही? वरती बघू नका, मस्त पावसात भिजतासा तुम्ही, एक थेंब पडलं तर काय होत नाही. का बाहेर येतो मांजर? शेवट बसलेले कोणी सांगू शकाल का? पहिल्यांदा तर वेळ जास्त घेतो, नंतर काय करतो, सेकंदात असं हात टाकला बॉक्स मध्ये, हात बाहेरच देते. अहो मांजराला काय ट्रेनिंग दिली का त्याने? नाही, काहीही नसतंय. पहिल्यांदा ज्यावेळी बॉक्स मध्ये घातलेलं होतं त्यावेळी त्याला कसं ते उघडायचं कळलं नव्हतं. पण पुन्हा 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 ते केल्यानंतर त्याला कुठे प्रेस केल्यानंतर आपण बाहेर लगेच येऊ हे त्याला कळलं. ह्याला काय म्हणायचं, हॅबिट. काय म्हणायचं ह्याला, हॅबिट. त्याला हॅबिटच म्हणतात.
सवय होतात. तसं सवयी तुमच्या ज्या असतील ते तुमचं आयुष्य ठरवतात. ನೀವು ಯಾವ ಪ್ರಕಾರದ ಹ್ಯಾಬಿಟ್ಸ್ಗಳನ್ನ ನೀವು ಬಳಸಿಕೊಳ್ತೀರಿ ಅದು ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸು ಅನ್ನೋದನ್ನು ನಿರ್ಧರಿಸುತ್ತೆ. तुम्ही जर ठरवलं असा आज फक्त आपल्याला ठरवायचं आहे मी डिप्लोमा संपवणार आहे. अहो तुम्हाला एकदा जर विषय पास व्हायचं समजलं तुम्हाला आयुष्यात परत आणि असं सवय लागलेलं असते की तुम्ही लगेच ते पास होत असाल. म्हणजे सगळ्यात पहिला महत्वाचं तुमचं काम आहे ते तुमच्या सवयी चांगल्या ठेवणं. तुम्हाला काय करायचं आहे त्या गोष्टींच्या मागे तुम्ही सातत्यानं लागणं, त्या गोष्टींचा अभ्यास करणं हे गरजेचं आहे. आता राहिला प्रश्न